हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजचं जे काही कलेक्शन आहे तर एकदम ब्रायडल असणार आहे. तर ब्रायडलचे ब्लाऊज जे आहे माझ्याकडे स्टिचिंगला आले होते. सो एकदम नवीन नवीन ज्या डिझाईन आहेत तर त्या बनवलेल्या आहेत. सो तुम्हाला ही थोडीफार आयडिया येईल बघितल्यानंतर. आता सगळ्यात आपलं पहिलं जे ब्लाऊज आहे तर ते आपण रिसेप्शनच्या साडीवरचं बघणार आहोत. जे कस्टमरने ही 10,000ची साडी होती. सो या साडीवरचा जो ब्लाऊज आहे अशा पद्धतीने मी स्टिच केलेला आहे. त्यांना जो आहे ब्लाऊज हा एकदम असा हेवी वर्कमध्ये बनवून हवा होता. आता या ब्लाऊज पीस जो आहे एकदम प्लेन होता. त्याला मी जे आहे नेट लावलेला आहे फ्रंटला, म्हणजे फ्रंट आणि बॅक जो आहे आपण बोटनेकमध्ये ठेवलेला आहे. आणि त्यानंतर क्रिस्टलचे जे मणे आहेत छोटे छोटे मी गोल्डन कलरचे वापरलेले आहेत. पूर्ण स्लीव्ज जे आहे मी वर्कवाली बनवलेले आहे. आता स्लीव्जवरती जे तुम्हाला काठ दिसत आहे तर ते काठ एकदम नॉर्मल होते बॉटमला, ते मी बॉटमचे काढले आणि सेंटरला जे आहे हे काठ जे आहेत मी लावून घेतलेले आहेत. त्यानंतर हाताला तुम्ही बघू शकता काठाच्या वरती मी थोडंसं हाताचं आपलं जे वर्क आहे तर तेही केलेलं आहे, तेही साध्या सुईने. आणि या पद्धतीने आपण एकदम डिझायनर लुक जो आहे त्या ब्लाऊजला दिलेला आहे. आता हे नवरीचं जे आहे तर ते शालूवरचं ब्लाऊज आहे. आता याची जी बॅकची डिझाईनसुद्धा मी दिलेली आहे आणि स्लीवची डिझाईन जी आहे तर तीसुद्धा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी शेअर केलेली आहे. कशी बनवली, काय बनवली, किंवा बॅकचा जो पार्ट आहे तर तो कसा बनवला, काय बनवला, याचं जे पूर्ण डिटेल आहे कटिंग आणि स्टिचिंग जे आहे दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हा सुद्धा जो ब्लाऊज आहे एकदम आपला छान झाला होता. सगळे ब्लाऊज जे आहेत पॅडेड ब्लाऊज आहेत. आणि बघू शकता अशा पद्धतीने आपण बॅक साईडला नेट वापरून स्लीव्जला पण इथं डिझाईन जे आहे आपण बनवलेले आहे. आणि बॅकला सुद्धा आपण, आणि जो सेंटरला मी लावलेला आहे तर तो पॅच आहे, वर्क केलेला नाही तर तो पॅच आहे. आणि तोही खूप छान असा ब्रायडल लुक देतो घातल्यानंतर. आता हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता जे व्हाईट कलरचं आहे. तर बौद्ध धर्मामध्ये लग्न असल्यामुळे व्हाईट साड्या ज्या आहेत तर त्या कंपल्सरी असतात. आणि नवरीला जे आहे यामध्ये स्लीव्जला जे आहे थोडंसं वर्क हवं होतं. सो मी सिंपल स्लीव्ज ठेवलेले आहे. आणि कोल्ड शोल्डर असा पॅटर्न जो आहे स्लीव्जला दिल्यानंतर इथं व्हाईट कलरचे मी मोती लावलेले आहेत. कारण साडी पण जे आहे पूर्ण व्हाईट कलर आहे. साडीमध्ये कोणताच कलर जो आहे ॲड नाही. फक्त साडीमध्ये व्हाईट कलर आणि सिल्वर कलरचे जे स्टोन असल्यामुळे बॅक साईडला मी सिल्वर कलरची जी लेस आहे तर ती मी वापरलेली आहे. आणि जी लेस आहे तर मी ती डबल लावल्यामुळे तुम्ही बघू शकता बॅक नेकचा जो गेटअप आहे एकदम आपला छान दिसतो. ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा आपला एकदम मस्त वाटतो. आणि स्क्वेअर आकारामध्ये आपण ही जी डिझाईन आहे तर ती बनवलेली आहे आणि कोल्ड शोल्डर बनवलेले आहेत. तर हा जो ब्लाऊज आहे सिंपल सोबर खूप छान असा झालेला आहे. आता जसं की बऱ्याच जणांना व्हाईट साडीवरती कोणती डिझाईन करायची किंवा कोणता पॅटर्न करायचा हे सुद्धा आपल्या बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. तर या स्लीव्जवरती तुम्ही व्हाईट कलरचे जे मोती आहेत किंवा स्टोन आहेत तर तेही लावले तरी चालतील, किंवा व्हाईट कलरचे ज्या हँगिंगचे लेस मिळतात तर त्याही लावल्या तर चालतील. सो कस्टमाइज ही डिझाईन होती. सो मी हा जो पॅटर्न आहे बनवलेला आहे. याच्या खाली तुम्ही स्टोनसुद्धा व्हाईट कलरचे जे मोती मिळतात तर तेही लावले तर चालतील. तर त्याचासुद्धा जो गेटअप आहे खूप छान आपला येतो, सिंपल आणि सोबर असा. आता त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे तर तो नवरीच्या बहिणीचा ब्लाऊज आहे, बघू शकता तुम्ही. आणि तिने सुद्धा मला एकदम छान असं वर्क करायला सांगितलं होतं आणि तिला जास्त वर्क नको होतं. सो मी थोडंसं वर्क केलेलं आहे ब्लाऊजवरती. आणि बॅक जो आहे बॅक नेकला मी डबल लेस जी आहे तर ती वापरलेली आहे. बॅक नेक खूप घातल्यानंतर हेवी दिसतो लेसमुळे. आणि मटका शेप जो आहे आपण बॅकचा गळा जो आहे काढलेला आहे. स्लीवला सुद्धा तुम्ही बघू शकता. आता ही स्लीव्ज कशी बनवली, काय बनवली, कोणतं आपण मटेरियल वापरलेलं आहे, कोणत्या लेस वापरलेल्या आहेत, कोणते पॅच वापरलेले आहेत, याचासुद्धा मी व्हिडिओ जो आहे बनवलेला आहे. कालच मी तो व्हिडिओ जो आहे अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला घरच्या घरी जर आरी वर्क येत नसेल तर तुम्ही साध्या सुईनं सुद्धा एकदम छान असा जो गेटअप आहे तुम्ही घरच्या घरी देऊ शकता तुमच्या ब्लाऊजला. आता या कस्टमरचं असं होतं की त्यांची जी साडी होती तर ती खूप हेवी होती, पण ब्लाऊज पीस जो आहे पूर्ण प्लेन होता. प्लस ती जी धडी आहे तर त्या ब्लाऊज पीसाची धडी जी आहे एकदम लहान होती. त्यामुळे त्यांना थोडासा काहीतरी एक अट्रॅक्ट असा जो लुक आहे स्लीव्जवरती द्यायचा होता. सो मी बॉटमला 2 पॅच जे आहेत तर ते दिलेले आहेत. त्यानंतर छोटे छोटे पॅच जे आहेत लावलेले आहेत. आणि हा सुद्धा जो ब्लाऊज आहे एकदम आपला छान असा बसला होता फिटिंगला सुद्धा. आता त्यानंतर रेड जो ब्लाऊज आहे तो एकदम मी सिंपल ठेवलेला आहे, कारण हे ब्लाऊज जे आहे पूर्ण वर्क होतं. आणि याचं जे कापड आहे तर ते एकदम हार्ड असल्यामुळे मी याला डिझाईन वगैरे जे आहे काही केलेलं नाही. फक्त हँगिंगची जी लेस आहे मी वापरलेली आहे. पॅडेड ब्लाऊज आहे, डीप नेक ब्लाऊज आहे, बघू शकता तुम्ही. आता लटकनला सुद्धा मी हँगिंगची जी लेस आहे तर ती वापरलेली आहे. आणि स्लीव्जला सुद्धा गोल्डन कलरची जी हँगिंगची लेस आहे तर ती वापरलेली आहे. आणि एकदम सिंपल असा जो ब्लाऊज आहे हा मी स्टिच केलेला आहे. त्यानंतर आता आपला येतो दुसरा ब्लाऊज जो हळदीवरचा आहे. आणि त्याला जे आहे मी एक स्मोकिंग डिझाईन आपण म्हणतो त्या टाईपची डिझाईन जी आहे मी स्लीव्जला बनवलेली आहे.
आता याचासुद्धा व्हिडिओ जो आहे मला बनवायचा होता, बट एकदम अर्जंट ब्लाऊज असल्यामुळे मला सगळ्याच्याच व्हिडिओ जे आहेत बनवणे पॉसिबल झालेले नाहीत. त्यामुळे बऱ्यापैकी व्हिडिओ जे आहेत मी बनवलेले आहेत आणि बऱ्यापैकी जे व्हिडिओ आहेत मी बनवलेले नाहीतसुद्धा. आता या स्लीवची डिझाईनसुद्धा खूप छान झाली होती. आता ह्याला अजून लटकन जे आहेत लावायचे आहेत मॅचिंगचे. आणि स्लूज पहिला बघू शकता तुम्ही, स्मोकिंगची जी स्लूज आहे बनवलेली आहे. त्यानंतर 3 असे जे मणे आहेत छोटे छोटे गोल्डन कलरचे त्यामध्ये मी घेतलेले आहेत. तर यालासुद्धा जो आपला टाईम आहे तो खूप जातो बनवायला. आणि त्यानंतर एक जो ब्लाऊज आहे हा दुसऱ्या कस्टमरचा होता. तर हे बघू शकता तुम्ही, बोटनेक पॅटर्न देऊन एकदम सिंपल असा टेम्पल आकार मी दिलेला आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये व्हाईट कलरचे मोती आणि गोल्डन कलरचे मोती असे दिलेले आहेत आणि एकदम सिंपल सोबर असा जो नेक केलेला आहे. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजच्या सगळ्या डिझाईन्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात येते तुमच्याकडे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.